श्री तानाजीराव करचे सर, उपाध्यक्षा माजी प्राचार्य सौ हेमलता करचे मॅडम, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी श्री सुभाष आबा गुरुवे, माननीय श्री राममोहन नाना कोकाटे, सुग्रीव आबा दोडमिशे, सरपंच श्री गोरख गुरुवे सर, माजी सरपंच, आणि श्री राममामा दंगेकर, माजी सरपंच टाकळी, तात्या पाटील प्रगतशील बागायतदार, तसेच आपले काही पालक श्री लक्ष्मण भोसले आणि रोहिदास गायकवाड बाबुळगाव आणि बरेच उपस्थित व्यासपीठावर पालक आहेत. तसेच माझा शिक्षक स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, वाहक स्टाफ, प्रिय विद्यार्थी आणि उपस्थित पालकवर्ग, सर्वांना सर्वप्रथम 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या अनमोल स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं, बलिदान दिलं, अशा सर्व वीर महापुरुषांना माझं विनम्र अभिवादन. संविधान हा भारताचा कणा आहे आणि विद्यार्थी ही त्याची ताकद आहे. या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. आनंदाची बाब आणि गौरवाची बाब सांगावीशी वाटते की मागील 2 वर्षापूर्वी 12वीच्या परीक्षा केंद्राची मान्यता आपल्या संस्थेला मिळाली. त्याचबरोबर आनंदाची गोष्ट की याच वर्षी 10वी केंद्राची देखील मान्यता आपल्याला मिळालेली आहे, संस्थेला मिळालेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. तसेच संस्थेबरोबर जेव्हा आपल्या आसपासच्या ज्या शाळा आहेत त्यांना ही अडचण जेव्हा सरांना सांगितली आसपासच्या पालकांनी की पूल बंद होता आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना पुलाच्या पलीकडे परीक्षेसाठी जावं लागत होतं, सरांनी लगेच जवळजवळ 4 शाळा आपल्या इथं परीक्षेसाठी बसणार आहेत. कुंभरगावची शाळा आहे, भिलारवाडी आहे, राजे भोसले हायस्कूल जिंते आणि त्रिमूर्ती हायस्कूल इथून येणारे बरेच विद्यार्थी, जवळजवळ 230 विद्यार्थ्यापर्यंत 10वीला विद्यार्थी यावेळेस बसणार आहेत. त्याच्यानंतर 12वी मध्ये मागील वर्षी 197 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. त्यातील जवळजवळ 50 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये होते आपले. उरलेले विद्यार्थी फर्स्ट क्लास आणि काही थोडेच विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये होते. 10वी मधून सुद्धा 30-40 विद्यार्थी बसलेले. त्यातले 87% पहिली विद्यार्थिनी आलेली आहे. आपल्या 12वी साठी यावर्षी जवळजवळ फक्त सायन्सचे 283 विद्यार्थी सायन्सला बसणार आहेत. इथून आपली परीक्षा आता चालू होते 10 फेब्रुवारी पासून आणि त्रिमूर्तीचे 50 असे धरून 333 विद्यार्थी बोर्डाच्या एक्झामसाठी बसणार आहेत. 11वीला यावर्षी 200 विद्यार्थी आहेत. म्हणजे जवळजवळ कृष्णाईमध्ये ज्युनियर कॉलेजचे 483 विद्यार्थी यावेळेस शिकत आहेत. त्याचबरोबर अजून एक आनंदाची बातमी सांगावीशी वाटते की 2 डिव्हिजन मान्यता असते, शासन मान्यता आहे, ही वरून असते. ऍडमिशन सुद्धा 11वीचे वरून होतात, आपल्या हातात नाहीये. वरून जसे बीएडचे ऍडमिशन होतात तसंच होत आहे. 3री डिव्हिजन सुद्धा मान्यता आपल्याला मिळालेली आहे. एका डिव्हिजन मध्ये 120 विद्यार्थी असतात. अशा 3 डिव्हिजनची मान्यता कृष्णाई स्कूलला मिळालेली आहे. त्याचबरोबर क्रॉप सायन्स जी बारामतीतल्या फक्त मोठ्या टीसी कॉलेजला मान्यता आहे. क्रॉप सायन्स ह्याची सुद्धा 200 मार्काचा विषय आहे आणि त्याच्यामुळे आपले विद्यार्थी बीएससी ऍग्रीला जाऊ शकतात. हा खूप मोठा फायदा आहे. असा क्रॉप सायन्स सारखा विषय सुद्धा मान्यता आपल्या संस्थेला मिळालेली आहे. IT विषयातून यावर्षी मुलं आपल्या परीक्षेसाठी बसणार आहेत. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे कुठलाही शासन अधिकारी इथं आल्यानंतर सुविधा बघितल्याशिवाय मान्यता देत नाहीत. प्रत्येक गोष्टीची सुविधा इथं आहे का, लेखी येऊन लेखी नोंद करून स्वतःचे फोटो अपलोड करून मगच मान्यता आपल्या संस्थेला मिळत असते. त्याच्यानंतर सीसीटीव्हीची संख्या आपल्या वाढलेली आहे. प्रत्येक क्लासमध्ये आहेच, पण कॅम्पसमध्ये बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे. वर्गानुसार टीव्ही संच आहेत.